नमस्कार मित्रांनो, मी हरिभक्त परायण साईनाथ महाराज भालेराव आपल्या सगळ्यांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. हे आहे माझं छोटंसं गाव. सिन्नर तालुक्यात नळवाडी म्हणून गाव आहे एक छोटंसं. त्या गावी मी राहतो आणि आज आपण हा ब्लॉग बनवतो आहे. तर ते बनवण्यामागचं कारण हे जे समोर दिसतंय हे भगवान पाताळेश्वराचं मंदिर आहे. म्हणजे भगवान भोलेनाथाचं असं अतिशय सुंदर देवस्थान इथे माझ्या घराजवळून आपल्याला हे पाहायला भेटते आणि तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे बघा, इथे इथे जे आहे हे भगवान पाताळेश्वराचं मंदिर आहे. आणि या भगवान पाताळेश्वराच्या मंदिराजवळ आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण असं की महान तपस्वी ऋषी नळराज ऋषी यांनी गंगा मातेला त्र्यंबकेश्वरवरून प्रसन्न करून या मंदिरासमोर आणलेलं आहे. महान तपस्वी ऋषी श्री नळराज ऋषी महाराज यांनी गंगा मातेला प्रसन्न करून श्री त्र्यंबकेश्वरवरून इथे पाताळेश्वर मंदिराजवळ त्या गंगेचं त्यांच्या तपसामर्थ्याने आगमन झालेलं आहे. तर त्या मंदिरासमोर जे आपल्याला आता जल दिसतंय, इथून दिसेल की नाही माहीत नाही, आपण पुढेही जाणार आहोत तिथे. तर ते जल अगदी 45 डिग्री तापमानात सुद्धा अखंडपणे 4 इंची पाणी चालेल एवढं अखंडपणे या ठिकाणी चालू आहे. एवढं पुण्यक्षेत्र महात्म्य आहे. कारण त्याच्या 500-700 मीटर जरी गेलात तुम्ही तर तिथे तुम्हाला मातीचे कण आजूबाजूला आढळतील. आणि पुढे जर आहे ह्या बाजूला, तर ह्या बाजूला इकडून दुसरी एक भोजापूर खोऱ्यातली नदी, म्हणजे सिन्नर तालुक्याला वरदान ठरलेली भोजापूर धरण असणारं म्हाळुंगी नदी इकडून समोरून बाजूने येते. आणि इकडनं येणारी म्हाळुंगी नदी आणि पाताळेश्वर देवस्थानकडून येणारी पाताळगंगा नदी, ह्या दोन्हींचा संगम इथे पुढे आपल्याला दिसून येतो. आता हा ब्लॉग बनवण्यामागचा उद्देश असा आहे की आता पाताळगंगेला तर 24 तास पाणी चालू आहे, परंतु ही जी 3 दिवस अतिवृष्टी नाशिक जिल्ह्यात झालेली आहे, त्या अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात या भोजापूर खोऱ्यात किती पाऊस पडला, वरून जिथे त्या डोंगराचा म्हणजे त्या नदीचा उगम आहे त्या पट्ट्यात किती पाऊस झाला आणि तिथून किती पाणी या नदीला येणार आहे ते आपण बघण्यासाठी पूर्वार्ध म्हणून, म्हणजे पूर्व तयारी म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. कारण आत्ता बघताय आपण, कारण नंतरचं दृश्य फार छान असणार आहे. हे बघा, इथे समोर जे दिसतं आता पूर्ण पाणी नाही आहे त्या नदीला, पूर्ण कोरडी आहे. आणि आजची तारीख आहे 8/7/2026. तर कधीही त्या नदीला पाणी येऊ शकतं. आणि सध्या परिस्थिती अशी महाराष्ट्रात इंद्रायणी मातेला एवढं पूर येईल हे कोणालाही स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतो आहे की इथे पाणी आल्यानंतर आता ते जे झाड आहे वडाचं झाड, त्याच्या पाठीमागे, इथून दिसत नाही इथे झाड झाल्यामुळे, पण त्याच्या पाठीमागे जो पूल आहे त्या पुलाजवळ एक 3-4 छोटे छोटे धबधबे तयार होत असतात. आणि ते धबधबे तयार झाले की इथून या माझ्या छोट्याशा घराजवळून आणि ह्या मंदिर परिसरातून अतिशय आकर्षक दृश्य ते दिसत असतं. त्यामुळे आपण ते पाताळेश्वर गंगेचं पाणी आणि त्या मंदिराच्याही दर्शनाला आता तिकडे जाणार आहोत. तर चला तर मग आपण तिकडे जाऊया, निघूया. ही आहे माझी छोटीशी मुलगी प्रीती भालेराव, आणि मी जर कुठे शूटिंगला चाललो तर ही माझ्यासोबत येण्याचा आग्रह करते. सर रामकृष्ण हरी. हां, चला आता आपण जाऊया पाताळगंगा जी आहे, जाऊ. आपलं घरासमोर हे महाराष्ट्राचं कुलदैवत असणारं रेणुका मातेचं सुद्धा मंदिर आहे. आणि ही माझी गाडी आहे उबली. आता इथे पावसाचं पाणी खूप असतं, त्यामुळे या घराकडे जाणारा रोड आहे थोडासा खराब होत असतं. पावसाचं पाणी आलं की इथून दरवर्षीचा त्रास आम्हाला आहे. इथून अशा वगळ्या पडतात. आता तरी कमी पडलं, हे इकडे दिसून येईल किती जास्त प्रमाणात पाणी इथं वाहत असतं. हे माझं दुकानचं गाडा वगैरे आहे. इथे हे जे पिंपळाचं झाड आहे याच्या बाजूला एक सुंदर पिंपळाचा वृक्ष आहे. आणि याच्या समोर हे सगळं दृश्य आज आपण तुमच्या समोर घेऊन येण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. इथे बाजूला अतिशय छान निसर्ग आहे, हिरवेगारपणा आहे इथे. आणि तिथे समोर पाताळेश्वर मंगल कार्यालय असं कार्यालय आहे. आणि तिथे गावातले, पंचकृषीतले विविध आनंदाचे कार्यक्रम, इतर कार्यक्रम, सर्व कार्यक्रम तिथे होत असतात. आता बघा, आपण ही जे बोललो होतो तुम्हाला ही 2 नद्यांचा संगम, तर पाताळेश्वर मंदिराजवळचं हे आहे मनमोहक दृश्य. हे बघा, आपण बघू शकता हे मनमोहक दृश्य. इथे आता सध्या पाऊस आल्यामुळे पाणी वाढलं आहे मित्रांनो, खूप पाणी वाढलं आहे. पण हे जे गायमुखातून पडणारं पाणी हे 45-46 डिग्री तापमानाला सुद्धा अखंडपणे असंच चालू असतं. आणि हे पाणी इथे पाताळेश्वर मंदिरासमोर
नळराज ऋषींची कृपा आहे या गावावरती की त्यांनी तपसामर्थ्याने ही पाताळगंगा मैया इथे आणलेली आहे. तिचा उगमही 1 किलोमीटर पुढे आहे की जिथं त्यांनी मागं वळून बघितलं. ती कथा आपण एकदा ऐकणार आहोत. हे बघा इकडनं ह्या पूल आहे इथं जाण्या येण्याचा गावकऱ्यांना. कधी कधी ह्या पुलावरती सुद्धा पाणी असतं आणि इथून पाणी हे जातं आणि त्या तिथे पलीकडे तिथे तिकडून येणारी जी नदी म्हाळुंगी माता, तर त्या म्हाळुंगी मातेचं पाणी हे बघा आता आपण जाणारच आहोत तिकडे थोडंसं पुढे. ह्या झाडामुळे आपल्याला ते दिसलं नव्हतं मगाशी, पण आपण पुढे जाऊन बघणार आहोत की ही जी म्हाळुंगी माता आहेत, ह्या म्हाळुंगी माताला हे बघा आपण समोर बघतायत. आता ते खडक पूर्ण कोरडे दिसत आहेत, खडकावरती पाणी नाही आहे. आणि तो जो समोर पूल दिसतोय मित्रांनो, बाजूला हा जो पूल दिसतोय समोर, ह्या पुलाखालून जी इथे खटकी पडलेली आहे दोन्ही छोट्याशा दगडांची किंवा डोंगराची छोट्याशा, तर तो दगड तिथून एक खाचा तयार होऊन तिथे धबधबे तयार होत असतात तिथे या इथे. आणि अगदी पूर्णपणे जेव्हा प्रवाह पूर्ण असतो तेव्हा हे बघण्याला खूप मजा येते. इथे हे पाताळेश्वराचं सुंदर निसर्गरम्य ठिकाण सिन्नर तालुक्यात आपल्या आहे मित्रांनो. हे बघा अगदी झाडी झुडपं, निसर्ग अतिशय छान. आणि इथे जे आहे हा जो आहे नामफलक, म्हणजे आपल्या स्वागताला इथे ग्रामस्थांच्या वतीने श्री क्षेत्र पाताळेश्वर देवस्थान नळवाडी ग्रामपंचायत नळवाडीतर्फे आपले सहर्ष स्वागत आहे असा बोर्ड लावलेला आहे. ते समोर ते मंदिर बघतायत तुम्ही, ते रेणुका मातेचं मंदिर आहे. आणि हे जे बाजूला कौलळ टाकलेलं छोटंसं घर त्या झाडीझुडपात बघतायत ते माझं घर आहे. तर अशा प्रकारे हे जे समोर दिसतंय ना आपल्याला हे पानगवत, तर पाणी आल्यानंतर तुम्हाला हे दृश्य किती विलोभनीय वाटेल ते कळेल तुम्हाला. उद्या परवा जर पाणी आलं तर छानपैकी सुंदर इथे दृश्य तयार होईल. त्याच्यासाठी अगोदरच आपण हा व्हिडिओ बनवतोय आणि पाणी आल्यानंतर सुद्धा आपण तो व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहोत. कारण अहिल्यानगर जिल्ह्यातलं एक मोठं वरदान ठरलेलं धरण जे असेल तर ते म्हणजे भंडारदरा. आणि भंडारदरा जे धरण आहे ते साधारणतः 15 ऑगस्टपर्यंत मित्रांनो ओव्हरफ्लो होत असतं. दरवर्षी ही दाट शक्यता असते. एखादं वर्ष असं जातं की त्या दिवशी ते ओव्हरफ्लो किंवा त्याच्या आज 1-2 दिवस आजूबाजूला ओव्हरफ्लो होत नाही. पण त्या भंडारदऱ्यात हे नगर जिल्ह्यातलं आहे आणि हे सिन्नर तालुक्यातलं आहे. सिन्नर तालुक्यातलं हे शेवटचं गाव आहे मित्रांनो. म्हणजे सिन्नर तालुक्यातलं नळवाडी हे हद्दीतलं सरहद्दीवरचं गाव आहे. त्याच्या बाजूला उजव्या बाजूला अहिल्यानगर जिल्ह्यातला अकोला तालुका आहे आणि त्याच्या बाजूला आग्नेय कोपऱ्यात तिथे संगमनेर तालुका आहे अहिल्यानगर जिल्ह्यातला. आणि नाशिक आणि अहिल्यानगर जिल्हा या दोन्ही जिल्ह्याची बाँड्री ह्या गावचं आहे, हे गाव आहे. तर इथे बघा, इथे आल्यानंतर अगदी छान वाटतं. कारण इथे आल्यानंतर ज्यावेळेस देवाच्या मंदिरात जायचं असतं त्यावेळेस आपण पाय धुवूनच गेलं पाहिजे, स्वच्छता घेत असली पाहिजे. त्यामुळे आपण तिथे जाऊन पाय धुवायचे किंवा हे नळाला पाणी आहे का नाही ते पण बघूया. हे बघा इथे नळाला 24 तास पाणी उपलब्ध आहे. त्या पाण्यामुळे भक्तपरिवार इथून येत असताना मंदिराकडे पाय धुतो किंवा पाताळगंगा मैयेत हातपाय धुवून नंतरच पुढे इकडे येत असतो. चला तर मग आपण पाताळेश्वराच्या दर्शनासाठी मध्ये जाऊया आणि मध्ये जाऊन काय काय आहे ते बघूया मित्रांनो. हे बघा इथे जे आहे तुम्हाला दिसतंय का, हे बघा इथे भव्य दिव्य प्रकारचं कासव महाराज इथे सेवेसाठी आहेत. म्हणजे देवाचं दर्शन घेण्या अगोदर जी देवता आहे तर ती देवता इथे आपल्याला दिसते. आणि इथे हे जे आहे हे दगडी बांधकाम आहे. आता सध्या गावातल्या काही नागरिकांनी या मंदिराचं 1-2-1.5 वर्षापूर्वी रिनोव्हेशन देखील केलेलं आहे. त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ, आईच्या स्मरणार्थ अशा प्रकारे हे दगडी बांधकाम केलेलं आहे. आपण ते पुढे बोर्ड बघणारच आहोत. तर आता आपण मंदिरात जाणार आहोत आणि मंदिरात कशा प्रकारचं स्वरूप आहे ते देखील आपण आता प्रदोष काळात सायंकाळच्या वेळेस बघणार आहोत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशा प्रकारे खूप मोठा सभामंडप आहे मित्रांनो इथे. आता सध्या लाईट गेलेली आहे
आपण आलो त्यावेळेस लाईट गेलेली आहे, त्यामुळे आपण स्पष्ट चित्र देऊ शकत नाही, पण जे आहे ती क्वालिटी आपण तुमच्यापर्यंत देऊ. भगवान भोलेनाथाकडे जायचं असेल तर नंदी महाराजांच्या दर्शनानंतर जावं लागतं. आणि किती छान सुंदर स्वरूप असणारा नंदी इथे भोलेनाथ महाराजांच्या सेवेसाठी आपण बघू शकता. नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत. हे बघा, हे नंदी महाराज आहे आणि या नंदी महाराजांचं दर्शन आपण या नंदी महाराजांचं दर्शन आता इथे घेणार आहोत मित्रांनो. हे नंदी महाराजांचं दर्शन घेण्याची पद्धत बऱ्याच जणांना माहिती असेल. बघा, इथे काही 2 शिंग आहेत त्यांच्यावरती. त्या शिंगावरती असा हात ठेवून दोन्ही बोटाच्या मधून समोर शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं असतं, नंतर पुढे जायचं असतं. अशा स्वरूपाचं शिवलिंग आपल्याला समोर दिसतं. हे बघा, इथून जवळून बघा. हे बघा, तिथे शिवलिंग समोर दर्शन होतं आपल्याला. आणि आता आपण पुढे जाणार आहोत. हे आहे भगवान पाताळेश्वराचं मंदिर मित्रांनो. भगवान पाताळेश्वर महाराज की जय. ही छोटी मुलगी माझी पुढे आली आणि अगदी मनाला छानपैकी सुंदरता देईल, मन प्रसन्न करेल, मनाला आणि संपूर्ण आपल्याला बरं वाटेल. सकुटुंब सहपरिवार जर या ठिकाणी आलात तर अगदी छान वाटेल असं भगवान पाताळेश्वराचं स्वरूप इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा मित्रांनो, इथे आहे ह्या पिंडीचं एक वैशिष्ट्य आहे. इथे आहे नागदेवता आणि या नागदेवतेनंतर इथे ह्या पिंडीची जी काही बाजूची बाजू आहे त्या बाजूपासून 1 2 3 4 5 6 आणि 6 झाल्यानंतर इथे सेंटर आहे. पुन्हा त्या साईडला करून 7 8 9 10 11 12 असे 12 ज्योतिर्लिंग अशा स्वरूपात हे शिवलिंग मित्रांनो इथे आहे की हे फार दुर्मिळ आहे. आणि या दुर्मिळ शिवलिंगाचं दर्शन आपल्याला इथे होतंय. आणि विशेष बाब म्हणजे दुर्मिळ असू द्या, पण आणखीन विशेष बाब या शिवलिंगाची अशी की 12 शिवलिंग या शिवलिंगावरती असून सुद्धा त्या शिवलिंगाचं जो वरचं आहे, वरती शिवलिंगाला पुन्हा पंचमुखी शिवलिंग आहे मित्रांनो. बघा, 1 2 इथे 3 त्याच्यानंतर 4 आणि इथे ह्या बाजूला 5 अशा प्रकारचं मित्रांनो असा क्षेत्र महिमा कुठे पाहायला मिळणं हे तुम्हाला कठीण आहे. आणि जरी तुम्ही गेलात तर तुमचं दर्शन किती वेळ होईल, किती वेळ तुम्हाला रांगेत उभं राहावं लागेल हे सांगता येत नाही. तुम्ही जर भक्तिभाव ठेवून इथं आला तर भगवान पाताळेश्वराच्या दरबारात तुम्हाला दर्शन घेता येईल. आणि अतिशय छान प्रकारे कुठलीही घाई नाही, काही नाही, तुम्ही इथे निवांत येऊन परिवारातर्फे दर्शन घेऊ शकता. आता समोर काय आहे, समोर पण तुम्हाला दाखवतो. त्या इथे भोलेनाथाचं जे डमरू आहे ते डमरू अगदी इथे लावलेलं आहे. आणि ह्या डमरूसमोर इथे वारकरी संप्रदायाचं मूळ परंपरा असणारं हे गाव आहे मित्रांनो. हे जे स्वामी आहेत हे स्वामी बंकट स्वामी महाराजांचे शिष्य आहेत की ज्या बंकट स्वामी महाराजांच्या चाली वारकरी संप्रदायात अगदी म्हणजे लोक पहाटे 4 वाजता त्यांचा काकडा असेल तर तिथे येऊन बसायचे काकड्यासाठी, जागा धरण्यासाठी. म्हणजे या 4 वाजेच्या काकड्याला जर लोक येत असतील तर अशा गुरुवर्यांचा शिष्य म्हणजे गुरुवर्य सुरमदेव महाराज आणि यांचंही काही सामर्थ्य असेल तर तुम्ही बघू शकता. म्हणजे यांचं बीडमधील नेकनूर जे गाव आहे त्या नेकनूरवरून इथे आगमन झालं आणि हे देवस्थान त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता मला महाराष्ट्रात इतर कुठेही जाण्याची गरज नाही, मला हेच माझी कर्मभूमी समजून आयुष्यभर या पाताळेश्वराची सेवा करायची. आणि महाराजांनी त्याप्रमाणे केलं. आयुष्यभर इथे वारकरी संप्रदायाची भगवान पाताळेश्वराची सेवा केली. ह्या बाजूला जे आहे ते ह्या बाजूला तुम्हाला दाखवतो. इथे पार्वती माता आहे, पार्वती मातेचं मूर्त आहे. आणि ज्यांचा मी उल्लेख केला होता की ज्या गावाला अगदी छान स्वरूप प्राप्त झालं आहे, असं स्वरूप प्राप्त होण्याचं कारण म्हणजे ती मंदिरासमोरची पाताळगंगा नदी. आणि ती पाताळगंगा नदी एकही क्षण आजपर्यंत बंद नाही. कारण उन्हाळ्यात 45 डिग्री तापमान जरी असेल तरी ती नदी आजपर्यंत तशी वाहिलेली. कदाचित 1-2 तास जर खूपच काही कारण असेल तर त्या कारणास्तव बंद झाली, परंतु पुन्हा 1-2 तासात ते जे काही तिथलं गंगा गोमुखातलं पाणी
ते पुन्हा पडायला सुरुवात होते. अशी या इथल्या तीर्थक्षेत्राची ख्याती आहे. मित्रांनो बघा, हे जे नळराज ऋषी आहे हे महान तपस्वी ऋषी आहे. त्यांनी ती गंगा कशी आणली आपण हे नक्की पुढच्या भागात तुमच्यापर्यंत मांडणार आहोत. तुम्हाला जर ते ऐकायला आवडणार असेल तर मला नक्की सांगा. तर तुम्हाला ती सगळी कथा, पूर्ण घडलेली कथा मी नक्की सांगेन आणि यांचं दर्शन तुम्हाला अतिशय जवळून आता मी देण्याचा प्रयत्न करतो. थोडेसे फोटो हे बघा, ह्या आहेत महाराजांच्या चरणपादुका आणि इथून दर्शन घेत आपण महाराजांच्या प्रतिमेकडे, मूर्तीकडे जात आहोत. असं वाटतं मित्रांनो, कधी नळराज ऋषी महाराज आपल्याशी साक्षात बोलतायत की काय जणू, असं जिथे वाटेल आपल्याला एवढं चैतन्य इथे आहे. ह्या बाजूला जर बघाल तर ह्या बाजूला सुद्धा भगवान पाताळेश्वराच्या मंदिरात वारकरी संप्रदायातील अगदी खूप मोठं स्थान असणारे बंकट स्वामी महाराजांचे शिष्य, मोठं स्थान असणारे प्राप्त स्मरणीय गुरुवर्य बंकट स्वामी महाराजांचे शिष्य गुरुनाम गुरु सुदामदेव महाराज यांचं इथे स्वरूप पाहायला मिळतंय. आणि हेही अगदी मनमोहक आहे, फुल चैतन्य देणारं आहे. पूर्ण चैतन्य इथे आपल्याला पाहायला मिळतं की असं वाटतं जणू काही महाराज आत्ता समोर आपल्याशी काही बोलतील. तर हे जे आहे हे समोर पार्वती मातेचं मंदिर आहे. आपण तिथे लिहिलेलं आहे पार्वती माता. हे बघा, गुरुवर्य सुदामदेव महाराज आणि इथे लिहिलेलं आहे नळराज ऋषी महाराज. तर अशा प्रकारे आहे. आणि इथून जाण्यासाठी पुढे दरवाजा आहे, एक दरवाजा आहे मंदिराला. मंदिराला 2 दरवाजे आहेत मित्रांनो. ह्या एक दरवाजा जो आहे तो येण्याचा, तिथून येऊन आपण इकडून भगवान पाताळेश्वराचं दर्शन घेत असतो आणि ते दर्शन घेऊन आपण ह्या बाजूला तिन्ही देवतांचं दर्शन घेऊ इथून बाजूला बाहेर पडणार आहोत. तर बाहेर पडत असताना इथे बाजूला 2 मंदिरं आहेत आणि ह्या 2 मंदिरापैकी हे जे आहे, तर हे मंदिर जे आहे ते हे मंदिर आहे शनेश्वर महाराजांचं. नीलांजन संभासम रविपुत्रम हेमाग्रजम छाया मातंड संभूतम तम नमामि शनेश्वरम, असं शनेश्वर महाराजांचं स्वरूप आपल्याला दिसतंय. त्यानंतर इथे समोर छोटासा शेड केलेला आहे आणि या छोट्याशा शेडवरती भगवंताचा सेवक म्हणजेच गरुड महाराज, हे गरुड महाराज इथे भगवंताच्या सेवेसाठी सदैव हजर आहेत. त्यांचं सुंदर स्वरूप आहे इथे. आणि इथे मध्ये आल्यानंतर पुढे एक मंदिर आहे. त्या मंदिरात इथे गणपती बाप्पा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हे गणेशाचं अतिशय सुंदर स्वरूप आपल्याला इथेही पाहायला मिळत आहे. आणि इथे बाजूला वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबबार आहे आणि आपलं आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग यांचं दर्शन आपल्याला होतंय. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाचं सुंदर स्वरूप, अगदी मनमोहक स्वरूप आपण बघाल. हातामध्ये बासरी आणि तो ड्रेस, ती पायाची स्थिती, हे भगवान पांडुरंगाचं स्वरूप. इकडे भगवान श्रीरामचंद्राचं स्वरूप, माता सीता मैया, लखनजी आणि इथे सेवक म्हणून असणारे सदैव त्यांच्यासोबत हनुमानजी हे इथे आहेत. तिथे देवता आहेत स्वागतासाठी. आणि आपण पुढे बाजूला जे असणार आहे ते बाजूला इथे एक छोटंसं मंदिर आहे. ते मंदिर कोणाचं आहे ते पण बघूया. ते मंदिर आहे गुरुवर्य शांताराम बाबांचं. शांताराम बाबा हे गुरुवर्य सुदामदेव महाराज यांच्यानंतर या संपूर्ण आश्रमाची देखरेख असेल, संचलन असेल ते त्यांच्याकडे होतं. अतिशय संस्कृतात पांडित्य असलेले बाबा होते. कुठेही गेला जुन्या लोकांमध्ये त्यांची जर नाव काढलं की शांताराम महाराज बोरसे, तर कुणी सांगतं की संस्कृतात फार हुशार असलेले व्यक्ती इथे आहे. इथे मित्रांनो हे जे बाबा आलेले आहेत आत्ता सेवेसाठी, हे बाबा नेकनूरवरून आलेले आणि नेकनूरवरून खास या पाताळेश्वर देवस्थानची श्रद्धा करण्यासाठी सेवेकरी म्हणून बाबा आहेत. बाबा तुमचं नाव काय आहे?
मोहन कांबळे बाबा. हे कांबळे बाबा इथे या मंदिराची या संस्थेची सेवा करत असतात. त्यांच्यासोबत आमचे आमचे प्रमोदजी सहाने इथे असतात. आणि हे जे महाराज आहे, ही महाराज आहे या मठाचे मठाधिपती आदरणीय हरिभक्त परायण विलासजी महाराज भोसले, जे सध्याचे या गादीवरती मठाधिपती आहे. तर महाराज, या संस्थांवरती आपल्याला काय वाटतं आणि किती दिवसापूर्वी या एवढ्या मोठ्या संस्थांची जबाबदारी आपल्यावरती आली, त्या पद्धतीने काय वाटतं आपल्याला? इथलं चैतन्य, इथलं जे बाबांचं सामर्थ्य आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री. आज आपल्या नळवाडी गावामध्ये नळराज ऋषी पहिले महान तपस्वी होते. नळराज ऋषी रोज पाणी गंगेवर इथं पाणी घालायला येत असत. काही दिवसांनी इथं गंगा चालली. काही दिवसांनी आपले बंकट स्वामी महाराजांचे शिष्य सुदामदेव बाबा 25 वर्ष ह्या गावात राहिले. त्यांनी तप करून, अनुष्ठान करून, सेवा करून ह्या गावात बाळासाहेब होते म्हणजे ते खरं झालं. काही दिवसांनी शांताराम बाबा आले. त्याच्यानंतर रामदास बाबा राहिले. आत्ता हरिभक्त परायण लक्ष्मणजी बाबा मेंढे यांच्या आदेशानुसार मला बाबाने ते ठेवलेलं आहे मठाधिपती म्हणून. जे सुदाम बाबा सेवा 2 शब्द आपले करायचे आणि सुदाम बाबा जसं सांगतील तसं देवाचा देव असो काय असो सेवा करीत राहायचं. रोज संध्याकाळी हरिपाठ होतो, सकाळी काकडा होतो, आरती होती 2 टाईम. हा एवढं बोलून शब्द संकेत रामकृष्ण. रामकृष्ण हरी महाराजांनी बघा खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला की ज्यावेळेस महाराज आले त्यावेळेस त्यांचं वय 25 वर्ष होतं, बरोबर ना? 22 वर्ष. आणि सुदामदेव महाराजांनी 22 वर्षापासून तर आपलं संपूर्ण आयुष्य ह्या कर्मभूमीत दिलेलं आहे. आणि इथल्या जनतेला त्यांनी एक आशीर्वाद दिला होता की बाळाचे तुमचे बाळासाहेब होतील. आणि ते आज या भूमीमध्ये, कर्मभूमीमध्ये पाहायला भेटतं आहे. जिकडे तिकडे अगदी छान स्वरूप आहे. प्रत्येकाचं घरदार चांगलं आहे, प्रत्येकाची मुलं बाळं चांगले आहेत. आणि ज्याला बाळ्या म्हटलं जायचं तो खरोखर आज बाळासाहेब म्हणून या नळवाडी नगरीत फिरतोय. तर असंही या ठिकाणचं महात्म्य आहे. आता या सेवेसाठी बाबा आलेत. बहुतेक त्यांची पूजेची वेळ झालेली आहे. बघूया आपण ते काय करतायत. मित्रांनो, हा आहे या मंदिराचा सुंदर कळश. अगदी छान स्वरूप आहे बाबांचं. बाबा इथे उभेत. आता काही कालावधीत आरती चालू होणार आहे. आणि या मंदिरासमोर जो जीर्णोद्धार झालेला आहे मित्रांनो, ह्या जीर्णोद्धाराचा एक बोर्ड इथे समोर आपल्याला नजरेला दिसला आहे. तो आता आपण एकदा वाचूया किंवा दाखवूया तुम्हाला. या पद्धतीने इथे माऊली महाराज पंढरपूरकर, लक्ष्मण महाराज मेंगडे, मठाधिपती नेकनूर आणि विलास महाराज भोसले यांच्या शुभ हस्ते हेमंतप्पा गोडसे खासदार, राजाभाऊ आजे विद्यमान खासदार आणि उदयभाई चांगले या सगळ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा इथे नळवाडी येथे पार पडला होता. सुद्धा भीमाजी मानकुजी भाबड आणि हरी दगडू दराडे यांच्या स्मरणार्थ पुंजाबाई हरी दराडे यांच्याकडून शनी महाराजांच्या मंदिरासाठी देणगी दिली आणि आरती चालू झालेली आहे इथे. दरवटी शेंदुराची कंठी गळते माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती. कामना पुरते जय देव जय देव जय देव. पीतांबर जय देव जय
विषेकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर तेतोनी क्षेत्र बनले त्याचे भोळ्या भाळ्या जनाशी उधारले त्याचे सदांग लागले तुमच्या निंदा चरणाचे जय देव सद्गुरु व्यंकट स्वामी महाराज अवतार पुढे केवळ हरिभक्ती काजा बघा मित्रांनो, आपण काय ठरवून नव्हतं आलो इथे आरतीसाठी यायचं, परंतु भगवंताची इच्छा काही वेगळीच असते प्रत्येक गोष्टीत. आपण एक संध्याकाळ झाली, दिवसभर पाऊस चालू होता, त्यामुळे घराच्या बाहेर नाही येता आलं. आणि आत्ता जेव्हा पाऊस उघडला तेव्हा वाटलं की पाताळगंगा नदीकडे जावं, म्हाळुंगी नदीकडे जावं आणि पाताळेश्वराचं दर्शन घेऊन थोडासा ब्लॉग बनवा. पण परमेश्वराची इच्छा एवढा मोठा ब्लॉग झाला. हरकत नाही. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, हे मंदिर कसं वाटलं, देवस्थान कसं वाटलं, महाराजांचा स्वभाव आहे, बाबांनी शंख वाजवला. आमचे प्रमोदजी आहेत सेवेसाठी, सहाने, अतिशय छान प्रकारे सेवा करतात. बाबांची सेवा खूप
छान प्रकारे आहे. संपूर्ण आयुष्य बाबांनी इथे दिलेलं आहे. आणि ही जी छोटीशी ही माझी मुलगी प्रीती ही माझ्यासोबत आलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कसा व्हिडिओ वाटला आजचा ते नक्की आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये टाका. आणि पुढच्या वेळेस आपल्याला काय ऐकायला आवडेल तेही नक्की आम्हाला सांगा. या देवस्थानविषयी आपण बोलूया. समोर पाताळगंगा जी नदी तिची आख्यायिका सांगूया. त्यानंतर नळराज ऋषी त्यांचं इथे डोंगर आहे, तिथे एक गुहा देखील आहे, त्यांचं मंदिर आहे. तर त्याच्याविषयी आपण तो ब्लॉग पुढच्या वेळेस घेऊन येणार आहोत तुमच्यापर्यंत. तर या व्हिडिओ तिथेच थांबतो. नक्की व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. कारण अशी देवस्थानं मित्रांनो फार कमी महाराष्ट्रात पाहायला मिळतात. जे स्वरूप मी तुम्हाला इथे शिवलिंगाचं वर्णन केलं. त्यामुळे या देवस्थानला अवश्य नक्की एकदा भेट द्या. रामकृष्ण हरी. धन्यवाद. पाताळेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार या नायकवाडी कुटुंबाने 2022मध्ये केला होता. आणि त्याचा हा बोर्ड विशेष उपस्थिती माननीय नरहरी जिरवाळ. आता मंदिराच्या बाहेर निघतोय मित्रांनो आपण. हे आहे संध्याकाळची वेळेस. हे 2 तुळशी वृंदावन सुद्धा इथे. गुरुवर्य सुदामदेव महाराजांनी बांधलेल्या या कीर्तन मंडपाचं नूतनीकरण या दराडे कुटुंबाने केलं आहे. आणि अतिशय छान प्रकारे अगदी स्टेनलेस स्टीलच्या ग्रिल, काचा असतील, अतिशय दर्जेदार क्वालिटीच्या काचा. आणि हा कीर्तन मंडप रिनोव्हेशन संपूर्ण या दराडे कुटुंबाने केलेलं आहे. त्यांचाही बोर्ड आपण आता इतक्यात बघितला. हे रिनोव्हेशन त्यांच्याकडून झालेलं आहे. मंदिराच्या बाजूला हे गार्डन आहे छोटंसं. इथे महाराजांना राहण्याची व्यवस्था, एक खोली, पलीकडून किचन, इथे वरती जाण्यासाठी जिना, हे औदुंबराचं झाड आणि बाजूला हे पाणी, एक छोटासा पूल आहे. इकडनं तिकडे जायला समोर जे 2 मंदिरं दिसत आहेत ते विश्वाची माऊली ज्ञानोबा आहे. आणि बाजूला मठाधिपती वैकुंठवासी रामदास महाराज जगदाळे यांचं समाधी मंदिर आहे. म्हणजे इकडे दर्शन घेऊन झाल्यानंतर या पुलावरनं जो भाविक भक्त तिकडे समोर जातो आणि तेथील दर्शन घेतो. मंदिरासमोरचा जो हा छोटासा पूल आहे मित्रांनो, त्या पुलावरून आता आपण घराकडे चाललोय. बघा किती छान आहे सगळं. पाताळेश्वर मंगल कार्यालय. इथे समोर या झाडाजवळ 2 मंदिरं आहेत. हे मंदिर म्हणजे प्रमुख उपस्थिती. हे एक मंदिर ज्ञानोबा रायांचं. हे जे मंदिर नाही थांब नको. आणि हे जे मंदिर आहे मठाधिपती समाधी मंदिर, हे जगदाळे महाराजांचं.